श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजचा टॉपिक असा आहे की आमच्या शेजारला घडलेली घटना आहे ही. त्यांचं 3 एकर जमीन होती आणि तुम्ही जे हिरो हिरोईन जे ॲड करतात ना, रम्मी गेम खेळा, रम्मी गेम खेळा, ह्याच्यात भरपूर पैसा आहे. पण त्या रम्मी गेममुळेच आज कितीतरी लोकांचं घर उद्ध्वस्त झालेलं आहे. का असं ॲड करत असता बरं? हां? तुम्हाला आम्ही तुमचे पिक्चर बघतो. किती छान हा म्हणजे चला बाबा किती हा गाजलेला पिक्चर आहे. आम्ही तुम्हाला किती आवडीनं बघतो आणि तुम्हीच असे परत त्यांना वाईट व्यसनाला लावता. रम्मी गेम खेळा, असे का बरं ॲड करता? तुमच्या पैशासाठी तुम्ही करता का? पण एखाद्या गरीब घराचं कुटुंब उद्ध्वस्त कसं होतंय ते रम्मी गेममुळं. तर जवळपास त्यानं 80 लाख रुपयाचं देणं केलं. 2-3 एकर काय त्यांची जमीन होती ते विकलं त्यानं. दूध का काहीतरी विकत होता वाटतं. तो दुधाचे पैसे पण घरी देत नव्हता. थोडा बहुत किराणा तोच आणायचा. आणि घरच्यांनी एवढं लक्ष पण दिलं नाहीत, की हा पैसा काय करतोय? अक्षरशः वर्षभरात त्यांनी उद्ध्वस्त झालेले आहेत, ह्या रम्मी गेममुळे. आणि जे ॲड करताय ना तुम्ही रम्मी गेमची, प्लीज असं करू नका. तुम्हाला 4 पैसे मिळाले त्या म्हणजे ॲड करणाऱ्याचे. पण बाकीच्या लोकांचं किती नुकसान होतंय हे पण विचार करा. कारण की रम्मी गेममुळं भरपूर जणांचे घर उद्ध्वस्त झालेले आहेत. असं करू नका. कारण की गरीब कुटुंबातनं मुलगा आहे, तो रम्मी गेम खेळतोय. त्याला 4 पैसे आधी आले पण असतील. पण नंतर त्याचे पैसे किती अकाउंटवरनं कट झाले, हे तेच त्याला पण कळलं नाही. प्लीज असं काही करू नका. वाईट व्यसनाला लावू नका आणि अशा ॲड करू नका प्लीज. एखाद्याचं घर उद्ध्वस्त होत असेल, तर तुम्हाला त्याचा तळताट लागल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. तुम्हाला 4 पैसे मिळाले म्हणजे तुम्ही खुश झालात, पण त्या गरीब कुटुंबानं कुठं जायचं आणि काय करायचं हे लक्षात घ्या. आणि असे वाईट व्यसनाला कुणालाही सांगू नका आणि असे ॲड कुणीही करू नका 4 पैशासाठी. प्लीज थोडंसं सावध राहा. असं नका करू. एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त होईल असं काही करू नका. आणि तुम्ही स्वतःला हिरो मानता ना, मग असे ॲड का करता बरं? हां? आम्ही तर तुम्हाला इतकं इज्जतीने तुमचे पिक्चर बघतो, तुमच्या मालिका बघतो. वाह! किती छान आहे. आणि तुम्ही असे कामं करता, की एखाद्याचं घरच उद्ध्वस्त करता. नका असं करत जाऊ. पण त्या आत्म्याचा तळतळाट किती लागेल हे लक्षात येते का तुमच्या? असं खोट्या कुठल्या ॲड सांगून तुम्हाला पैसे मिळतात, पण त्या एका गरीब कुटुंबाचं घर उद्ध्वस्त होत असतं. हे लक्षात घ्या आणि त्या सर्वांचा आत्मा तळतळून काय म्हणत असेल हे विचार करा. तुम्हाला त्याचा श्राप लागल्याशिवाय राहणार आहे का? म्हणून कुठलंही गलत काम करायला सांगू नका. जी रिअल आहे ना, ते सांगा प्लीज. पण खोटं काही करायला सांगू नका. भरपूर हिरो ह्याच्यावरती काम करत आहेत. हे ॲड रम्मी गेम खेळा, रम्मी गेम खेळा. ह्याच्यातनं भरपूर पैसा येतो. पण उद्ध्वस्त किती होतात कुटुंब. प्लीज असं करू नका. एखाद्या आईचा असं तळतळाट घेऊ नका. प्लीज सहकार्य करा आणि छान कुठली तुम्ही ॲड करताय ना, छान एखादं सांगा ना तुम्ही. छान असेल, चांगली असेल ॲडव्हर्टाईज ते करा ना. पण अशा गहाण कामासाठी नका सांगत जाऊ आणि एवढा तळतळाट घेत जाऊ नका गरिबांचा. प्लीज आम्ही तुम्हाला हिरो म्हणून म्हणजे बघतोय, असं किती छान आहे बाबा, आणि तुम्हीच असे गहाण काम करायला लागले तर मग कसं काय कुटुंबाचं व्हायचं हो? तुम्ही उलटं वाईट व्यसनाला लावत आहात त्यांना. असं नाही केलं पाहिजे ना. हे रम्मी गेम खरं तर बंद केली पाहिजे सरकारने. सरकारला माझी विनंती आहे की ही रम्मी गेम खरंच बंद झाली पाहिजे. कारण की एकेका कुटुंबात इतके उद्ध्वस्त व्हायला लागलेले आहेत ना. मुलं अक्षरशः अभ्यास करत नाहीत. ते रम्मी गेमच ते मोबाईलवरती खेळत बसतात. आणि आपल्या पालकांना काय वाटतं माहितीये का, की अरे बापरे, माझा मुलगा किती अभ्यास करतोय. अरे पण रिअलमध्ये तो काय करतोय बघा ना. खरंच काय तो अभ्यास करतोय का काय खेळतोय?
खूप एकाचे मुलाकडे मोबाईल नाही, त्यांचे वडिलाचा मोबाईल घेतात आणि सगळं डिटेल मोबाईलचे कसं असतात माहिती का, बँकेला जोडलेले असतात. आणि ते रम्मी गेम खेळत खेळत ते काय करतात माहिती का, ते काय काय आलेले असतात, कोड म्हणा काय असतात, ते बटन दाबत जातात हे. पण त्या अकाउंटवरनं पैसे कट होतात. तेव्हा त्या वडिलाला कळतं, अरे बापरे, आपला मुलगा हे काहीतरी गलत करत आहे. पण तेव्हा उद्ध्वस्त झालेला असतो सर्व. पण प्लीज असं रम्मी गेम वगैरे काही खेळू नका. हा चांगला नाहीये. आयुष्य बरबाद करणारी गेम आहे आणि प्लीज ॲड अशा येत असतील तर खरंच तिथं स्टॉप करा कोणीतरी आणि सगळ्यांनी बंधन करा ह्या ॲड देणाऱ्या लोकांना. खरंच त्यांना खरंच चपलानं हाणलं पाहिजे, बुटानं हाणलं पाहिजे, जिथं दिसेल तिथं हाणलं पाहिजे. अरेरे! असं वाईट व्यसनाला लावू नका. हां? आणि सरकार काही झोपी गेले का काय? असं अशा घाण ॲड जे देतात त्यांना बंद केलं पाहिजे कुठेतरी. असं नाही केलं पाहिजे. प्लीज माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे, रम्मी गेम खेळू नका. यात तुमचं काहीच भलं होणार नाही. उलटं तुम्ही बरबाद होणार हे निश्चित आहे. निश्चित आहे. आपल्या पायावर आपण दगड मारून घेणार का हे विचार करा. दगड मारूनच घेणार आहात आपल्या पायावर. हे लक्षात घ्या. आणि प्लीज रम्मी गेम कोणी खेळू नका. यात कोणाचा फायदा होणार नाही. नुकसानच होणार आहे. तुमची प्रॉपर्टी जाणार, तुमची इज्जत पूर्ण जाणार आणि मग तुम्ही परत असं डिप्रेशनमध्ये जाऊन परत तुम्ही फास तरी घेणार, औषध तरी पिणार, असा मरायचा प्रयत्न करणार. काय काय जणांच्या घरात झालेलं पण आहे, मेलेले पण आहेत असे. म्हणजे कसं डिप्रेशन येतं ना, सगळं गेलेलं असतं, शेत गेलेलं असतं, घर गेलेलं असतं. मग त्यांना टेन्शन येतं त्या गोष्टीचं आणि ते असं वाईट परत काम करतात परत. त्यातनं ते बाहेर निघतच नाहीत. सारखं ते असं तेच आठवतं ना त्यांना, आपण हे गलत केलेलं आहे. पण आधी गलत करताना त्यांनी हे विचार करत नाहीत, की आपण हे गलत करत आहोत. आपण हे नाही केलं पाहिजे. हा विचारच करत नाहीत ते. पण हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. पालकाने पण असं बंधन घातले पाहिजेत मुलांना, की अशी ॲड आल्यानंतर ही बघायची नाही किंवा आपण ह्याला फॉलो करायचं नाही. गेम कुठल्या मुलांनी खेळायचे नाहीत. कारण की साधे-साधे मुलं पण छोटे-छोटे मुलं काय करतात, गेम खेळतात. कसे छोटे-छोटे गेम असतात ते. खेळू द्या त्याबद्दल बी काही नाही. पण तसंच खेळत-खेळत काय करतात माहिती आहे का ती मुलं, परत हे असे रम्मी गेमला म्हणा, हे असे मोठे गेम खेळायला जातात परत. मग आपण लहानपणीच त्यांना थोडंसं बंधनात ठेवलं तर तर ते होऊन जाईल, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. पण खरंच रम्मी गेम हा उद्ध्वस्त करणारा गेम आहे. बरबाद करणारा गेम आहे आणि थर्ड क्लास गेम आहे. माझ्या भाषेमध्ये थर्ड क्लास गेम आहे. हे कोणीच खेळू नका. बरबाद झाल्याशिवाय राहणार नाही यातनं. हे लक्षात घ्या प्लीज. सहकार्य करा आणि सर्व पालकांना विनंती आहे, की जवळपास आपण जवळ असलं तरच मुलाला मोबाईल द्या. मुलगा काय करतोय हे बघा. अभ्यास झाला की त्याचा लगेच मोबाईल काढून घ्या. थोडं त्याला राग येऊ द्या. कारण की इतके दिवस आपण लॉकडाऊनमध्ये आपण मोबाईलच दिलाय त्याला अभ्यासासाठी. पण आपल्याला माहीत नव्हतं की मुलगा आपला म्हणजे आपण म्हणजे काही-काही जण कामात असते त्याच्यामुळे त्याने लक्ष करत नाहीत. पण तो मुलगा आपला काय नेमकं करतोय आपण हे बघतच नाही. आपण लक्षच देत नाही. आपण काय करतो तुम्ही असो किंवा मी असो. माझं पण उदाहरण घ्या. माझा पण मुलगा आहे. अभ्यास करत-करत गेम खेळतो. पण मी त्यावेळेस बघत असते तो काय करतो, काय नाही. गेम खेळत असेल मी रागवती. मारत कधीच नाही मी त्याला, पण रागवती. पण तो ऐकतो माझं. पण मी इकडे-इकडे गेल्यास तो खेळतो म्हणा. पण असले मला तर वाटते कुठं तर थांबवलं पाहिजे. बरबाद होण्यापेक्षा कुठं थांबवलं पाहिजे. हे रम्मी गेम बंद केला पाहिजे. यात कुणाचंच चांगलं होणार नाही रम्मी गेमनं. आणि हे हिरो जे सांगतात ना रम्मी गेम खेळा रम्मी, त्यांनीच मुळात बंद केलं पाहिजे हे. असं जर त्यांनीच सांगत खोट्या जाहिराती जर पाठवत असतील, तर ही लहान मुलं तसंच फॉलो करणार. कारण की त्यांच्या डोक्यात बसलं, "अरेकडे हा हिरो सांगतोय आपल्याला." अरे हिरो काय सांगतोय? तुम्हाला झिरोवर यायला सांगतोय तो. हे तर लक्षात घ्या. म्हणून कुठलेही असे गेम खेळू नका आणि आपल्या मुलाला थोडंसं त्या गेमपासनं लांब ठेवा. तरच आपला मुलगा व्यवस्थित शिकेल आणि तो कुठल्यातरी पदाला जाईल. नसता ही गेम खेळून तो झिरोवरच येणार आहे. प्लीज रम्मी गेम खरंच बंद करा.
तुमचे 4 तुम्हाला पैसे मिळत असतील, तुमच्या ॲडवाल्याला पैसे मिळत असतील, जे तुम्ही ॲड करताय त्यांना पैसे मिळत असतील, तर प्लीज हे रम्मी गेम बंद करा. बघा सर्वांची माझी तरी इच्छा आहे की गेम बंद केला पाहिजे. घर उद्ध्वस्त होत आहेत. चला, थँक्यू. एवढंच मला बोलायचं होतं. प्लीज सर्वांनी सहकार्य करा आणि हे रम्मी गेम बंद करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. चला बाय. मला एवढंच सांगायचं होतं. थँक्यू सो मच. प्लीज व्हिडिओ थोडा शेअर करा, सपोर्ट करा. व्हिडिओ आवडत असेल लाईक करा आणि थोडाफार शेअर करा. छान छान कमेंट करा. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद.